يا أيها الذين آمنوا لا تتخذوا اليهود والنصارى أولياء بعضهم أولياء بعض ومن يتولهم منكم فإنه منهم إن الله لا يهدي القوم الظالمين فترى الذين في قلوبهم مرض يسارعون فيهم يقولون نخشى أن تصيبنا دائرة فعسى الله أن يأتي بالفتح أو أمر من عنده فيصبحوا على ما أسروا في أنفسهم نادمين ويقول الذين آمنوا أهؤلاء الذين أقسموا بالله جهد أيمانهم إنهم لمعكم حبطت أعمالهم فأصبحوا خاسرين يا أيها الذين آمنوا من يرتد منكم عن دينه فسوف يأتي الله بقوم يحبهم ويحبونه أذلة على المؤمنين أعزة على الكافرين يجاهدون في سبيل الله ولا يخافون لومة لائم ذلك فضل الله يؤتيه من يشاء والله واسع عليم إنما وليكم الله ورسوله والذين آمنوا الذين يقيمون الصلاة ويؤتون الزكاة وهم راكعون ومن يتول الله ورسوله والذين آمنوا فإن حزب الله هم الغالبون. हे ईमान राखणाऱ्यांनो, तुम्ही यहुदी आणि नसारा यांना आपले मित्र बनवू नका. ते एकमेकांचे दोस्त आहेत आणि तुमच्यापैकी जो कोणी त्यांच्याशी दोस्ती करेल तो त्यांच्यापैकी ठरेल. अशा अन्यायी लोकांना अल्लाह सरळ मार्ग दाखवित नाही. आता तुम्ही सुद्धा पाहाल की ज्यांच्या मनात ढोंगीपणाचा रोग आहे, मोठ्या जलद गतीनं ते त्यांच्यात जाऊन मिसळतात. नंतर डरपोकपणे म्हणतात, आम्हाला हे भय आहे की आम्ही संकटात न सापडावं. तेव्हा नवल नव्हे की अल्लाहनं तुम्हाला विजयी करावं किंवा दुसरा एखादा आदेश आपल्यातर्फे पाठवावा. तेव्हा मात्र हे लोक सकाळ होताच आपल्या गुप्त योजनेबद्दल पश्चात्ताप करू लागतील. तेव्हा इमानधारक म्हणू लागतील की काय हेच ते लोक जे आत्तापर्यंत जोरजोरात अल्लाहच्या शपथा घेत असं म्हणत होते की आम्ही तुमच्या सोबत आहोत. त्यांची कर्म वाया गेली आणि लवकरच नुकसान त्यांच्या गळ्यात पडेल. हे इमानधारकांनो, तुमच्यापैकी जो कोणी आपल्या धर्मापासून फिरेल तर अल्लाह देखील पुढे आणेल अशा जनसमूहाला ज्याच्याशी अल्लाह स्नेह प्रेम राखेल आणि तेही अल्लाहशी स्नेह राखणारे असतील. इमानधारकांची कोमल मनाचे असतील आणि इन्कार करणाऱ्यांच्या मुकाबल्यात कठोर असतील. अल्लाहच्या मार्गात जिहाद करतील आणि निंदा नालस्ती करणाऱ्याच्या आरोपाला घाबरणार नाहीत. ही अल्लाहची कृपा आहे. ज्याला इच्छील त्याला देईल आणि अल्लाह मोठी व्यापकता राखणारा आणि सर्वांच्या स्थितीशी परिचित आहे. अल्लाह तुमचा मित्र आहे आणि त्याचा पैगंबर आणि ते लोक ज्यांनी ईमान राखलं, जे कायम राखतात नमाज आणि जकात देतात आणि अल्लाहच्या समोर झुकत राहतात. आणि जे कोणी अल्लाहशी आणि त्याच्या पैगंबराशी आणि इमानधारकांशी दोस्ती ठेवतील तर असे लोक अल्लाहच्या जमातीचे लोक आहेत आणि त्यांचंच पारडं भारी राहील.